कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, तुमच्या मागची आता काळजी मिटली बघा। तर बघा की अमोल घरी पण आलाय आणि तिची तब्येत एकदम टणटणीत पण झाली। आता आम्हालाच त्याची काळजी घ्यावी लागणार आहे। त्यासाठी काय करायला लागेल माहितीये का? तुम्ही असं काळजीत राहणं पहिल्यांदा बंद करावं लागेल। म्हणजे साहेब, इतक्या वर्ष तुमच्या सोबत काम करतोय, अहो तर म्हणता ताक कळतंय आम्हाला। की तुला काय म्हणायचं कळतंय रे। नामनच्या बाबतीत हळवं होत चाललंय। सारखी काळजी वाटते मला त्याची। मागच्या काही दिवसांमध्ये जे काही गोष्टी घडल्यात, एक भीती बसली रे मनात। अहो साहेब, बापूस तोपर्यंत आहे ना, पुरुषाचं काळीज आहे ना दगडासारखं असते, पण स्वतःच्या लेकरासाठी त्याच दगडाचं पाणी कधी होतं ना ते कळत सुद्धा नाही बघा। बरोबर आहे चिंचुके, आता अमोलपेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही माझ्यासमोर। अहो साहेब, एवढी काळजी कशाला करताय? अहो आम्ही सगळे आहे की बरोबर, सगळं नीट होईल बघा। आणि बघा की आपला अमोल किती स्ट्रॉंग आहे। अहो एवढं सगळं होऊन गेलं तरी अजिबात घाबरलं नाही पोरग। चिंचुके, मनावरच्या जखमा स्पष्टपणे उघडपणे दिसत नाहीत रे। कुणी सांगावं या सगळ्या गोष्टींचा अमोलच्या मनावर खोलवर परिणाम झाला असेल तर? आर्या, येस सर, काही काम होतं का? हा म्हणजे मला अमोल संदर्भात तुझी जरा मदत पाहिजे होती। हा मग बोला ना सर, अमोलसाठी हवी ती मदत करीन। हा म्हणजे आता हे बोलताना मला काही खूप चांगलं वाटतं अशातला भाग नाही, कारण आपण खूप वेळा बोललो या विषयावर। पण अगं अरे, तू घरी आलीस ना की अमोल टेन्शन घेतो। काय नक्की काय म्हणायचंय तुला? मला नक्की हे म्हणायचंय की तुला जर अमोल संदर्भात मला मदत करायचीच असेल ना, तर एवढं कर की थोडे दिवस माझ्यापासून आणि आमच्या घरापासून लांब, प्लीज। अहो साहेब, तुम्ही काय बोलताय? अहो त्या फक्त अमोलच्या काळजीनं घरापर्यंत आल्या होत्या। अरे चिंचुकी, त्या काळजीचा उलटा परिणाम होतोय ना। पण अमोल टेन्शन मध्ये असेल ना, त्याचा चेहराच बदलतो। काय वाटते, पहिल्यासारख्या गोष्टी सोप्या नाही राहिल्या रे। अर्जुन, पण मी आता काहीच केलं नाहीये। आणि हे बघ, एका लहान मुलाबाबतीत ओढ निर्माण होणं ही गोष्ट वाईट आहे का? अगं मी तुला वाईट म्हणतच नाही आर्या। हे बघ, फक्त मला आता अमोलला झालेला त्रास नकोय। आणि हे बघ, हा सगळा परिस्थितीचा दोष आहे। तू तू प्लीज समजून घेणार आहे। अर्जुन, मी समजून घेतेय आणि सगळ्या गोष्टी सोडून नॉर्मल वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय, पण मला कळत नाही गोष्टी नॉर्मल का होत नाहीयेत। थोडे दिवस जाऊ दे, गोष्टी होतील नीट। पण प्लीज अमोलपासून थोडे दिवस लांब राहा। हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे, अमोलसाठी विशेष करून। ठीक आहे साहेब, अरे मॅडमला लय वाईट वाटलं असेल बघ। त्याला पर्याय नाही चिंचू, मला आता अमोलपेक्षा महत्वाचं दुसरं कोणीच नाही। संकल्प होता का? आम्ही त्या हॉस्पिटलच्या लाईटी घालवल्या त्यावेळेस ह्यांनी कापडं बदलली बघा, आणि तुमचं बाळ उचलून घेऊन गेले आणि पाळण्यात ते गेलेलं बाळ ठेवलं। नुकतीच तुमची डिलिव्हरी झाली होती मॅडम, आणि तुम्ही गुंगीत होता। सारखं सारखं तेच तेच डोक्यात येते माझ्या। पण खरंच अमोलच्या लहानपणी ज्या काही गोष्टी घडल्या, त्या गोष्टींचा परिणाम अमोलच्या मनावर झाला असेल का? मनी मोशनी संकल्प आयुष्यातून निघून गेले तर पिच्छा काही सोडत नाही आपला। संकल्पामुळे अमोलला नको त्रास व्हायला काही। डॉक्टर येऊ? हाँ या ना मॅडम, बसा प्लीज। तुम्ही फोन केला होता मला? हो। अगदी एवढं अर्जंट अपॉइंटमेंट? डॉक्टर, अमोलला हा झालेला त्रास अगदी अलीकडे व्हायला लागलाय। आधी असा त्रास होत नव्हता,
मला ना राहून राहून असं वाटतं की काहीतरी राहून गेलंय, काहीतरी चुकतंय. तुम्ही जे बोलताय ते मला नीट समजत नाहीये. डॉक्टर, अमोल जेव्हा लहान होता, म्हणजे अगदी जन्म झाल्याच त्याला एका माणसाने पळवून नेलं होतं आणि त्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला. मग त्या गोष्टी जेवढ्या आमच्यासाठी त्रासदायक होत्या तेवढ्याच अमोलसाठी पण असतीलच ना. नक्कीच त्रास झाला असणार त्याला. मग मला असं वाटतंय की त्याच गोष्टींचा त्रास त्याला अजूनही होतोय का? म्हणजे त्याच्या मानसिकतेवर अजूनही त्या गोष्टींचा परिणाम होतोय का? एक मिनिट. मॅडम, काळजी करण्यासारखं काहीच नाही. तो एकदम ठीक आहे, रिपोर्टप्रमाणे अगदी नॉर्मल आहे. पण आता राहिला विषय घडलेल्या गोष्टींचा आणि त्याचा झालेल्या परिणामांचा. मला सांगा मॅडम, तुमच्यावरती ह्या गोष्टी किती मॅटर करतात? हो जास्त नाही. येस, सेम अबाउट हिम. त्याच्या बाबतीतही तसंच आहे. आता भीतीमुळे त्याला चक्कर येते हे तितकंसं काही खरं नाही आहे. कुठलीही गोष्ट ठराविक काळासाठी असते. अगदी आपल्या भावनांचंही तसंच आहे. नाही पण डॉक्टर मला ना. पण मॅडम, तुम्ही जरा जास्तच विचार करताय. डॉक्टर, मला खरंच असं वाटतं की काहीतरी राहून गेलंय. मॅडम, लहान मुलं जास्त चंचल असतात. धावपळ आणि वेळेवरती खाणं नाही झालं की त्यांना हा त्रास होऊ शकतो. तुम्ही एक काम करा, त्याला ऑइल फ्री फूड द्या आणि काही दिवसासाठी श्वासाचा व्यायामही त्याला सांगा. पण प्लीज तुम्ही काही काळजी करू नका, तो एकदम ठणठणीत आहे. डॉक्टर, आईचं काळजी जाऊ माझं. तोपर्यंत अमोल माझा पूर्णपणे बरा होत नाही ना, तोवर मला आराम नाही. समजू शकतो मी. काही लागलं तर मला सांगा. तुम्ही आता जे काही सांगितलं ते मी नक्की फॉलो करेन. ओके, येते. टेक केअर. थँक्यू. नशीब वाच. या पेपसने ना जरा जपूनच राहिलं पाहिजे. आता जर सापडलो असतो ना तर परत त्या येड्याच्या दवाखान्यात जाऊन पडलो असतो, ते बी कायमचं. या पीक गप बसणार नाही हे मला माहित होतं, पण एवढ्या लवकर तोंड वर काढेल हे माहित नव्हतं. आपीचं पोरग जर परत चक्कर येऊन पडलं ना तर हिला सगळं कळलं. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही, कधीच नाही. छोऱ्या, आता तुझा डाव. तुम्ही हा गेम सांगून खूप भारी केलंय. अरे अमोल आजारी की नाही, त्याची दगदग नको व्हायला म्हणून तुम्हाला मी हा खेळ सुचवला. खेळा. शौर्य बाळा, हे घे पास्ता तुला. अमोल बाळा, चला आता औषध पिऊन घ्या पटकन. हा अमोल बाळा, लवकर बरं व्हायचंय की नाही, मग औषध प्यायलाच पाहिजे. आणि तू शहाणा बाळेस की नाही, त्यामुळे पटकन औषध पिऊन टाकायचं. हा, हे घे. शाबास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.